हा 5 सप्टेंबरचा जो काही सावंतवाडी मतदारसंघ बचाव मोहीम योजनाचा GR आहे तो या ठिकाणी मी जाळून त्याची होळी करत आहे। हा GR म्हणजे किती पात्रता अभियोग्यताधारक जे काही TET पास आहे त्यांच्यासाठी कंत्राट शिक्षक भरतीचा जो काही घाट घातलेला आहे यांनी, हा अत्यंत नुकसान देणारा आणि सक्तीचा व मोफत कायदा जो काही राज्य शासनानं केंद्राचा कायदा या ठिकाणी लागू केला 2009 पासून, त्याच्यामध्ये गोरगरीब मग एक शाळा एक विद्यार्थी जरी असला त्या शाळेमध्ये तरी त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला त्या शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी दर्जेदार गुणवत्तापूर्वक शिक्षक त्या शाळेमध्ये असणं बंधनकारक आहे। राज्य शासनाने तो कायदा एक मूलभूत अधिकार म्हणून केंद्र शासनानं घटनेच्या भारतीय संविधानाच्या कलम 21(1) अनुसार त्याच्यामध्ये मूलभूत अधिकारामध्ये शिक्षण हा विषय घेतलेला असताना राज्य सरकार मात्र शिक्षक भरतीमध्ये वेगवेगळे असे नियम आणून म्हणजे किती याच्यामध्ये संदिग्धता आहे बघा। 2 सप्टेंबरला एक GR काढलाय अनुकंपा तत्वावर ज्यांची निवड झाली शिक्षक म्हणून त्यांना त्या ठिकाणी TET बंधनकारक केली पुढील 3 वर्षामध्ये 3 संधीमध्ये, आणि ज्यांच्याकडे TET गुणवत्ता प्रमाणपत्र जे जवळपास 20 आहेत अशांना मात्र त्या ठिकाणी डावळून कंत्राट शिक्षक भरती करण्याचा जो काही शासनाने घाट घातलाय। म्हणजे एक प्रकारे इकडे बंधनकारक TET करायची आणि लगेच निवडणुकीच्या तोंडावर TET कंडक्ट करायची। म्हणजे जसं की काल नोटिफिकेशन आले 10 नोव्हेंबरला ती परीक्षा होणार आहे। म्हणजे इकडे बंधनकारक करायचं आणि इकडे शिक्षक भरती करताना सूट द्यायची। म्हणजे हा जो विरोधाभास चाललाय ना केंद्र राज्य शासनाचा, हे पूर्णपणे त्या ठिकाणी एक TET म्हणजे जवळपास त्याच्यामध्ये 1100 रुपये अशी फीस ठेवून त्या ठिकाणी TET बंधनकारक केली आणि आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये त्याच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार, म्हणजे मी तर म्हणतो ही TET म्हणजे एक प्रकारे निवडणुकीचा महसूल गोळा करणे योजना आहे। मग तुम्ही इकडे कंत्राट भरती जर नियमित करत असाल आणि इकडे शिक्षक भरती नियमित न करता TET मात्र वेळेवर घेत असाल आणि शिक्षकांना त्या ठिकाणी बंधनकारक जर TET करून पद भरती करत असाल, म्हणजे TET वेळेवर घ्यायची, शिक्षक भरतीची परीक्षा मात्र वेळेवर घ्यायची नाही आणि इकडे शिक्षक कंत्राट पद भरतीनं अतिरिक्त करायचे, सेवानिवृत्त शिक्षक घेऊन अतिरिक्त करायचं, अशा पद्धतीनं जे काही घाट चाललाय हे असंवैधानिक आहे। या मी आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शासन निर्णयाचा 5 सप्टेंबरला जो काही काळा GR आलाय शिक्षण क्षेत्रातला, हा शालेय शिक्षण विभागातला सगळ्यात जुलमी, जो की शिक्षकांना, भावी शिक्षकांना आणि शिक्षण जे काही जाणकार आहेत यांना नैराश्यामध्ये टाकणारा शासन निर्णय आहे। यांना जे कोणी सल्ले देत आहेत हे सल्ले सुद्धा चुकीच्या पद्धतीचे आहेत। कदाचित तशा पद्धतीचं त्यांच्यावर प्रेशर येत असावं म्हणून असे नियमबाह्य पद्धतीच्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जात आहेत। आणि हा GR काढलाय कोणी, जेव्हा लोकप्रतिनिधींना, शिक्षण मंत्र्यांना, जेव्हा केसरकर साहेबांना जेव्हा टीव्हीच्या माध्यमातून पत्रकारांनी विचारलं की हा GR का काढलाय, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला तशा पद्धतीची मागणी होती विद्यार्थ्यातून। तर कोण विद्यार्थी? फक्त कोकणामधील एका त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे काही सावंतवाडी मतदारसंघ आहे तिथल्या विद्यार्थ्यांनी त्यांना मागणी केली आणि त्यांचं ऐकून अशा पद्धतीचा तो निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे सावंतवाडी, आता निवडणुका येत आहेत, सावंतवाडी मतदारसंघ बचाव योजना म्हणजे हा काळा GR आहे। म्हणजे शिक्षण मंत्री फक्त त्या सावंतवाडी मतदारसंघाचे शिक्षण मंत्री आहेत का? पूर्ण राज्याचे शिक्षण मंत्री आहेत? असे आम्हाला प्रश्न पडलेले आहेत। मुळामध्ये या शिक्षण मंत्र्यांनी लवकर वेळेवर भानेवर आलं पाहिजे आणि हा शासन निर्णय जो काय आहे तुर्तास रद्द केला पाहिजे, एक विनंती आहे। मी या संदर्भामध्ये अनेक लोकप्रतिनिधींना सांगतोय, मागणी करतोय, निवेदन देतोय। आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा GR मी या ठिकाणी जाळतोय। याची होळी पूर्ण राज्यभर होईल आणि राज्यभरामध्ये जन आंदोलन होईल। शिक्षक भरतीची काही 10% कपात, अपात्र, गैरहजर आणि सेकंड फेज खाजगी आस्थापनाच्या जाहिराती ह्या एकत्र आणि हा शासन निर्णय रद्द, या 2 मागण्या घेऊन एक प्रचंड मोठं असं त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे। मी आत्ताच जाहीर करतो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून, हे दोन्हीही गोष्टी जोपर्यंत सेकंड फेज होणार नाही आणि हा निर्णय रद्द होणार नाही तोपर्यंत तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल। आणि
हा जी आर रद्द करण्यासाठी कायद्याच्या बाजूनं सुद्धा मी तशी चाचपणी करतोय. सल्लागार कायद्यातील जे काही वकिलांचे सल्ले आहेत ते सल्ला घेतोय मी. गरज भासली तर लवकरच या संदर्भात जे काही RTI ॲक्टचं उल्लंघन होतंय त्याच्या विरोधामध्ये कोर्टात सुद्धा जायची तयारी आहे. तुर्तास आता एवढंच सांगतो आणि हा शासनाला इशारा देतो, हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये GRची होळी केलेली आहे, पूर्ण राज्यभर याची होळी केली जाईल एवढं सांगतो. हा GR तात्काळ शालेय शिक्षण विभागानं मागे घ्यावा आणि जर मागे नाही घेतला तर मग याचे परिणाम मात्र खूप वेगळे होतील. राज्यामध्ये अनेक शिक्षक अतिरिक्त होतील, अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात सुद्धा येतील समायोजन करेपर्यंत. आणि ज्यांनी टेटची या ठिकाणी तयारी करत आहेत अशा सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो, तुमच्या जागाच नसतील तर परीक्षा घेऊन काहीच अर्थ नाही. त्यामुळे या GRची होळी करणे, हा GR रद्द करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आपल्या सगळ्यांना जाहीरपणे आवाहन करतो की हा GR जास्तीत जास्त निर्देशने केली पाहिजे. हा GR कसा रद्द होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि शालेय शिक्षण विभागाचा याच्याही पेक्षा अजून गंभीर स्वरूपाचा एक निर्णय निघणार आहे. तोपर्यंत मी वाट बघतोय कशा पद्धतीने तो GR येणार आहे. या तिन्ही गोष्टी एकत्र करून एक जन आंदोलन उभा करायचं आहे आणि संवैधानिक मार्गाने तो लढायचा आहे. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.